हरे कृष्ण. तर आज आपण बघतोय गीतेतला 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन योग. अर्जुन विचारतोय, मद अनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संगीतम यत्पयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. 10वा अध्यायामध्ये विभूती योग, भगवंतांचे कशा प्रकारे या भौतिक जगात विभूती आहेत हे ऐकून अर्जुनाला आता पहिल्यांदाच माहित पडलं की समोर जो व्यक्ती आहे तो माझा मित्र नाहीये, हा महान व्यक्ती आहे, भगवंत आहे तो. म्हणून तो म्हणतो की मोहोयम विगतो मम. या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे मला उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट आहे. म्हणून श्रवण खूप इम्पॉर्टंट आहे की जेव्हा जेव्हा भगवंतांच्या महिमा आपण श्रवण करू तेव्हा कुठे आपला त्यांच्याबद्दलचा संशय जाईल. तर काय मोह आहे? तर प्रभुपाद लिहितात, दोन तीन प्रकारे लोकांना काय असतात गैरसमज, की महाविष्णू हे या म्हणजे सगळ्या सृष्टीचे स्रोत आहे. पण महाविष्णूंचे पण स्रोत भगवंत आहेत. अल्लाचे. तर हा एक मेन. दुसरं म्हणजे की श्रीकृष्ण एक अवतार नसून सर्व अवतारांचे स्रोत आहे. आपण मागेच बघितलं होतं भारतात किती प्रकारे लोकांचे काय आहेत, संकल्पना आहेत की सगळे देव सारखे आहेत. म्हणजे सगळ्या देवांची शक्ती सारखी आहे. ते नाहीये. किंवा सगळे देव एकच आहे. म्हणजे एकंदरीत गुणाची पण पूजा करा तर ती एकाचीच पूजा करते असं पण लोक पण. हे सगळे जे चुकीच्या संकल्पना आहेत त्या जेव्हा आपण गुरु शिष्य परंपरेतून आपण जेव्हा भगवंतांबद्दल परमसत्याबद्दल ऐकतो तेव्हा कुठे हे संशय नष्ट होते. आता विश्वरूप दर्शन इथे या अध्यायाचं शीर्षक आहे. हे प्रभुपाद तात्पर्यामध्येच लिहितात की कशा प्रकारे अर्जुनाला हे विश्वरूप बघायची इच्छा नाही. विश्वरूप म्हणजे काय जनरली आपण उघडा ते त्याच्यात फोटो आहे का गीतेत? गीतेत फोटो बघितला का? आहे का विश्वरूपाचा फोटो? नाहीये. हा. विश्वरूप म्हणजे संपूर्ण 14 लोकांमध्ये भगवंत कशा प्रकारे उपस्थित आहे, ठीक आहे ना. आपण त्याचं वर्णन करणार आहोत. त्यासाठी आपले जे चर्मचक्षु आहेत यांनी आपण बघून त्यांचं विश्वरूप दर्शन करू शकतो. त्यासाठी दिव्य चक्षु लागते. तर हा भगवंतांना अर्जुनाने केलेला हा ही विनंती ही कशासाठी आहे, की जेणेकरून पुढे येणारे कलियुगामध्ये आपण बघतो की एका प्रोग्राम मध्ये त्यांनी कल्कींना बोलवलं. कोणीतरी कल्की. तर 12-13 कल्की आले. सगळे म्हणत होते आम्ही कल्की आहे. तर अजून वेळ नाही आलेला आहे कल्की येण्याचा, पण तरी लोक स्वतःला देव म्हणतात. तर अशा व्यक्तींना असे जे म्हणतात भोंदू लोक की आम्ही भगवंत आहे, तर त्यांना जर कोणी भगवंत म्हणत असेल की अरे मी, तर त्यांना विश्वरूप दाखवण्याचा विनंती करते, दाखवा विश्वरूप. तर आम्ही मान्य करतो. तर ही भविष्यातील लोकांना पटवून देण्यासाठी की कृष्णच फक्त भगवंत आहे, त्यासाठी एक इतिहास म्हणून अर्जुन हे विचारतात की एकदा मला विश्वरूप दाखवा. म्हणजे ही काय होईल, इतिहासात दोन दर आहेत. श्रीकृष्णांनी विश्वरूप दाखवलं, बाकी कोणी दाखवलं. भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया स्वतः कमलपत्राक्ष माहात्म्यम अपि चाव्ययम्. काय म्हणतात ते कमलपत्राक्ष, हे कमल नयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकलंय. जीवाची उत्पत्ती आणि लय कुठे बघितलं आपण? कुठे बघितलं होतं आपण? हम्म. दुसऱ्या अध्यायामध्ये जीवाची उत्पत्ती आणि इव्हन बेसिकली भगवंत 7व्या मध्ये म्हणतात की ममे वांशो जीव लोके जीवभूता सनातना इत्यादी. आता मला तुमच्या आघाद अव्ययी महात्म्यांची अनुभूती झाली. आता एक second, मी म्यूट केलं मी त्यामुळे हम्म.
हम्म. तर भगवंतांनी ती लिस्ट बनवली, तुम्ही मी सांगितली होती विभूती, या भौतिक जगात भगवंत कशा कशा प्रकारे आहेत. 10वा अध्याय बनवलं की नाही लिस्ट? नाही बनवली? कोणी कोणी नाही बनवली? हा, वाचन करून लिहायचं होतं ना. 2 आठवडे झाले. त्या सगळ्या जिथे जिथे प्रत्येक श्वापदांमध्ये भगवंत म्हणतात मी सिंह आहे, पर्वतांमध्ये मी मेरू पर्वत आहे, इत्यादी इत्यादी. तर हे सगळं हे सगळं महात्म्याची अनुभूती भगवंत अर्जुनाला झालेली आहे. तर त्यातच एक बेसिकली मेन विभूती, त्यांना मेन महात्म्य काय वाटतंय, की कृष्ण म्हणतात अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. या संपूर्ण भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलयाचं कारण मी आहे. कोणीच असं म्हणू शकत नाही की, म्हणजे आपण म्हणू ठीक आहे मी एका देशाचा पालन पोषण करतोय वगैरे वगैरे, पण संपूर्ण जगाची उत्पत्ती आणि प्रलय याचं कारण मी आहे, म्हणजे कोणीतरी हे असं कोणी ठामपणे कोणी म्हणू शकत नाही. जसं उदाहरण देतो, उदाहरणामध्ये जेव्हा गीतेमध्ये चर्चा चालली, कोण सांगताय संजय आणि हे धृतराष्ट्र ऐकतोय, हे की नाही, संजयला दिव्य दृष्टी दिलेली आहे. तेव्हा हे जे भगवंत म्हणतात की अहम कृष्णस्य जग, तेव्हा धृतराष्ट्र आणि संजय हे म्हणतात की बेसिकली हे कोण म्हणू शकतं. आतापर्यंत असं कुठल्याच देवतेने असं म्हटलेलं नाही. हे स्वयं भगवंतच म्हणू शकतात, हे की नाही. कोणी ठाम पण म्हणेल का तुम्ही पूर्ण जगाला सगळा सप्लाय करतो, स्टीलचा किंवा साखरेचा, असं कोणी म्हणू शकत नाही, कारण सगळीकडे नाही. तर हे जो जो आता हा तो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे त्याला जिज्ञासा आहे कोण आहे भगवंत जाणण्याची. तो जेव्हा अशा प्रकारचे स्टेटमेंट ऐकतो तेव्हा त्याला माहित पडतं की आयस आले की नाही. जो त्याला माहित आहे की महात्म्य काय आहे, महात्म्याची डेफिनेशन ज्याला माहित नसेल त्याला कधीच माहित पडणार नाही की महान कोण आहे, है की नाही. तर अशा जेव्हा अर्जुनाने हे सगळ्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याला हे अनुभूती झालेली. म्हणून तो म्हणतो एवम एतत् यथा तत्वम आत्मानं परमेश्वर द्रष्टुम इच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झालात हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे. आता कृष्ण समोर आहेत अर्जुनाच्या, आहे की नाही, कुठे आहेत? कुठे आहेत? काय करतात आहे? युद्ध करत नाहीये ते, सारथी म्हणून आहे, है की नाही. पण अरे तुम्ही इथे आहेत म्हणतात आणि तुम्ही या भौतिक जगात प्रवेश केलेला आहे. तर कसा प्रवेश केलेला आहे? मला ते रूप बघायचं, कारण मला तर तुम्ही समोर दिसताय. ते वेशभूष म्हणजे ते कशा प्रकारे तुम्ही सृष्टीत प्रविष्ट झाला ते मला बघायचं, या विभूती मला एकत्रित बघायच्या आहे. जेणेकरून मला खात्री पटलेली आहे की तुम्हीच आहात महान पुरुषोत्तम परमेश्वर. पण भविष्यात लोकांना अ, संधी मिळणार नाही हे बोलण्याची की मी पुरुषोत्तम आहे, मी पुरुषोत्तम आहे आणि परमेश्वर आहे आणि कृष्ण नाहीये, कारण त्यांना कोणालाच असं हे विश्वरूप दाखवता येणार नाही. म्हणून ते तर आता हे बघण्याची आपल्याला इच्छा असेल पण पात्रता नाहीये. मन्यसे यदि तत् शक्यम मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानम अव्ययम्. हे प्रभू मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वर तुम्ही कृपया मला आपले अमर्याद विश्वरूप दाखवा. तर एक गोष्ट असते आध्यात्मिकतेमध्ये पात्रता. जर पात्रता नसेल तर आपण कुठल्याच प्रकारे काही गोष्टी जबरदस्तीने समजू शकत नाही. साक्षात्कार, मला साक्षात्कार 10 वर्ष झाले मी टेम्पल प्रेसिडेंट आहे असं म्हणून साक्षात्कार कोणा मिळणार नाही. कुठल्याच भक्तीमध्ये कुठलीच अशी बाह्य प्रोसेस नाही, म्हणजे बाह्य काही तुमची काय म्हणतात कॅपेबिलिटी नाही आहे किंवा तुमचं कॅलिबर नाही आहे की ज्याने तुम्ही म्हणू शकता आता मला दाखवा, कृष्ण आता समोर येईल,
हे नाही. अलग अलग. तर जेव्हा भगवंत ठरवतील की आता तुम्ही योग्य आहात, मग तुम्ही आपल्याला भगवंतांचं ऐश्वर्य आपल्याला बघतात. म्हणून इथे त्यांना म्हटलं योगेश्वर, सर्व योग सर्व जे ऐश्वर्य आहे त्यांचे. योगेश्वरांचा अर्थ होता की हे एक प्रकारचे असे योगी आहेत की कुठल्याच प्रकारे अं, त्यांच्या समोर कोणीही त्यांच्यापेक्षा जास्त ऐश्वर्य दाखवू शकत नाही. अलग लक्षात. योगेश्वर. तर हे अमर्याद रूप अर्जुन कृष्णाला बघू शकतो, द्विभुज आहे. पण तिथे बसल्या बसल्या तो ते 18 अक्षोणी सैन्य पण बघू शकत नाही, हे की नाही. त्याला दूर दूर जावं लागेल आणि दिसेल. एका ठिकाणी बघून पूर्ण 14 लोक कसे दिसतील, 14 लोकातील व्यक्ती कसे दिसतील. हे अमर्याद आहे, हे की नाही. आपली दृष्टी या भौतिक या फ्लॅटमध्ये आहे, त्या बाहेर आहे का, नाही दृष्टी. इव्हन याच्या बाहेर समजा जंगलात आपलं ग्राउंड मध्ये गेलो तरी पण बाहेर बघू शकतो. अमर्याद आहे. आय मीन बाहेर सगळं. म्हणून ती कशा प्रकारे मी बघू शकतो, तर त्यासाठी भगवंतांची कृपा लागेल. तर हृदयात आत्मा आहे, तो बघण्यासाठी आपल्याला किती तपश्चर्या करावी लागेल. तर त्यात परमात्मा जो आहे हृदयात, त्यांना ते कसे दिसतील जेव्हा आपल्यावर ते प्रसन्न होतील. तर भगवंत म्हणतात आहे, हे भगवान वाच पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्त्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतानी. की हे अर्जुन, आता माझे ऐश्वर्य पहा. हे ऐश्वर्य कसे आहे, कुठेच कुठल्याच लोकात दिसणार नाही, अलौकिक आहे. आणि नाना वर्णानी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. म्हणून ते तो फोटो बघा गीतेतला. त्यात काय काय दिसतंय, विश्वरूप म्हणजे सहस्रावधी रूपे भगवंतांची. काय काय म्हणतात आहे, पश्चादादित्यात वसून रुद्र, पश्चादित्यान वसून रुद्र अश्विनो मरुतस्तथा बहुनी दृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारतः. पश्य आदित्यान 12 आदित्य, वसु 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विन कुमार, मरुत, मरुत हे किती आहे, 49 मरुदगण वाय. तथा बहुनी अदृष्ट पूर्वाणी पश्य आश्चर्याणी भारत. ही यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या आणि न ऐकलेल्या अशा अद्भुत रूपांना तो बघ. हे सगळे जे आहेत, हे सगळे भगवंतांमध्ये स्थित आहे. कोण, वसु आदित्य रुद्र सगळे, सगळे हे भगवंतांमध्ये. हे झालं विराट रूप, विश्वरूप. एक इहे कस्तम जगत्कृष्टम पश्चाद्य स चराचरम मम देहे गुडाकेश यच्चान्य द्रष्टुम यच्चान्य अद्रष्टुम इच्छसी. हे अर्जुन, तू जे काही पाहू इच्छितो ते माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितो आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहायची इच्छा असेल, ते सर्व हे विश्वरूप प्रकट प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित. म्हणजे विश्वरूपात मध्ये जे आहे ते म्हणजे ते सगळं या भौतिक जगात आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच आपली नाहीये. म्हणजे जे जे काय पाहायचं आहे ते आपण या विश्वरूपात बघू शकतो, असं कृष्ण सांगतात. ते एकाच ठिकाणी बसून कोणालाही संपूर्ण जग पाहणे शक्य नाही. इव्हन वैज्ञानिकांनाही ते शक्य नाही. परंतु अर्जुन सारखा भक्त जो आहे, तो या गोष्टी पाहू शकतो. आता विश्वरूप जे आहे, विचार करा आता आपलं पृथ्वीवरचं कालावधी वेगळा आहे, स्वर्गातला कालावधी वेगळा आहे, हे की नाही. आपले 12 तास, म्हणजे आपले काय म्हणतात त्याला 6 महिने, त्यांचे 12 तास झाले. ते काय झालेलं आहे, टाइम लॅग आलेला आहे. ब्रह्मदेवाचे तर कित्येक वर्ष म्हणजे जे आपण काय संपुष्टात येऊ, हे की नाही. हे काय झालेलं आहे, या विश्वरूप बघणे म्हणजे भूत वर्तमान भविष्य सगळं बघणे. येतं एक लक्षात.
कित्येक लोक हे दोनदा बलरामजी यांची पत्नी रेवती यांचे पिता रेवत हे आपल्या पुत्रीसाठी चांगला वर कोण आहे हे बघण्यासाठी सांगण्यासाठी विचारण्यासाठी ब्रह्मदेवांकडे जातात. म्हणतात हा बलदेवजी आहेत त्यांना भेटा. तर परत येतात तर इकडे येतात म्हणजे तुम्ही येईपर्यंत बलदेवजी इकडे येतील असं म्हणतात. तर रेवत जेव्हा इथे पोहोचतात तेव्हा त्यांचे सगळे सगळे संपूर्ण झाले असतात. ते बायका पोरं सगळे नाही आहे. आलं लक्षात म्हणजे असा हा कालावधी. तर हा सगळा हे बघण्याची काय पाहिजे दिव्य शक्ती पाहिजे. ही श्रीकृष्ण प्रदान करू शकतो. आता दिव्य शक्ती प्रदान करणे आता आपला समजा विचार करा आता हे जे काय चार्जर आहे ते चार्जरला आपण म्हणतात 1 फेज 3 फेज आहे की नाही. 440 बरोबर त्याला 1000 वोल्ट दिला तर काय होईल ब्लास्ट होऊन जाईल जळून जाईल ते हे की नाही. त्याची कपॅसिटी पण पाहिजे तेवढी. तुम्ही द्याल 1000 वोल्ट पण त्याची कपॅसिटी पाहिजे ती. त्याच प्रकारे ही दिव्य शक्ती देऊ शकतात पण त्या घेण्याची पण कपॅसिटी पाहिजे. म्हणजे तो फक्त म्हणून भगवंत म्हणतात की श्रीकृष्ण की पार्थ हे तू माझा मित्र आहे आणि माझा सखा आहे त्यामुळे तू हे शक्य होत आहे. ही श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे खूप महत्वाचे आहे. न तु माम शक्यसे द्रष्टुम अनेनेनैव स्व चक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम्. परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्राने मला पाहू शकणार नाही म्हणून तुला मी दिव्य नेत्र प्रदान करतो. हे माझं योग ऐश्वर पहा. प्रभुपाद उदाहरणार्थ एक लिहितात की कशा प्रकारे अं, श्रीकृष्ण यांच्यासोबत जे जे व्यक्ती आहेत त्यांचे ऑटोमॅटिक त्यांच्याकडे सगळ्या शक्त्या आहेत. आलं का लक्षात जसे म्हणजे जसं आता एखादा एक प्रेसिडेन्शियल कॉलेज आहे जिथे सगळ्या प्रेसिडेंटची मुलं येतात राहायला आपल्या शिकायला आहे की नाही. तर त्यांची कपॅसिटी वेगळी आहे की नाही तिथे इन द सेन्स ते सगळे एका कॅटेगरीचे लोक. त्याच प्रकारे जेव्हा श्रीकृष्णाचे सखा हे जेव्हा बनतात जे आहेत व्यक्ती आहेत त्यामुळे ते त्या कॅटेगरीचे लोक आहेत त्या कॅलिबरचे लोक आहेत जे श्रीकृष्णांना कम्प्लिटली सरेंडर आहेत समर्पित आहेत. हे आवश्यक आहे. त्यांना कुठे भगवंतांचं ऐश्वर समजू शकेल इतरांना नाही. आपण मागेच चर्चा केली होती. इवन सुखदेव गोस्वामी नोंद देतात की कशा प्रकारे श्रीकृष्णांसोबत जे गोपगण आहेत हे साधारण जीव नाहीये. त्या वृंदावनामध्ये इतके महान महान ऋषी पण आहेत ते पक्षी म्हणून आहेत. डायरेक्टली कृष्णाच्या संपर्कात नाही. हजारो करोडो वर्ष तपश्चर्या करून त्यांनी पक्ष्यांचं रूप घेतलेलं आहे आणि बघतात आहे भगवंतांच्या लीलावर. पण हे फक्त काहीच लोक आहेत म्हणजे जे जीव आहेत जे भगवंतांचे सखा आहेत डायरेक्ट कृष्णासोबत खातात आहेत खेळतात आहेत. तर हे किती महान असतं. म्हणून त्याला म्हणला की कृत पुण्य पुंज हा त्यांनी अमाप प्रमाणात गतजन्मी पुण्यकर्मी करून ठेवले म्हणजे भगवंतांची कृपा प्राप्त केली. तर संजय म्हणतोय एव मुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरी दर्शयामास पार्थाय परमं रूपम ऐश्वरम. असा कुठला योगी नाही जो भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहे. तर सगळं ऐश्वर त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांना म्हणतात महायोगेश्वर. तर संजय काय म्हणताय तर भगवंतांनी आपलं विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. अनेक वक्त्रम नयनम अनेक अद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्या उद्यतायुधम दिव्यमालम गरधरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम. अचानक अर्जुनाला श्रीकृष्ण बसले त्यांच्याच विस्तारात काय दिसतंय दिव्य चक्षुने असंख्य त्या विश्वरूपात असंख्य मुखे नेत्र आणि अद्भुत दृश्य बघू लागला.
हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झाले होते, अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झाले होते. या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप लावला. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वात अद्भुत, तेजस्वी आणि अनंत आणि सर्वव्यापी होते. म्हणून म्हटलं की विराट रूप म्हणजे सर्व व्यापलेलं. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद युग उपस्थितः यदि भा सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मा. त्याचं तेज कसं होतं? सहस्रस्य सूर्य, हजारो सूर्यांचं तेज एकत्र आकाशात आल्याप्रमाणे त्यांना भासवत. तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तम अनेकदा अपश्यत देवदेवस्य शरीरे पांडवस्थिता. तर प्रभुपाद लिहितात की व्यासदेवांच्या कृपेने धृतराष्ट्राला पण काय दिसलेलं आहे, म्हणजे आय मीन संजयला दिसलं आणि तो धृतराष्ट्राला समजू शकला नाही, बाकी कोणाला कळत नव्हतं. तर त्यावेळी आता इथे आपण चर्चा करू की हे विश्वरूप कसं आहे, की प्रभुपाद लिहितात की धृतराष्ट्र ज्याप्रमाणे हे समजू शकला त्याप्रमाणे त्याने विश्वरूपाची तुलना काल्पनिक परिस्थितीशी केली. हजारो आता लक्षात घ्या, तो विश्वरूप दर्शन योग, भगवंताने आपलं विश्वरूप दाखवलं. तर विश्वरूपाची हे काय, अं, विश्वरूप हे जे आहे, हे कुठल्याच आध्यात्मिक जगात विश्वरूप लोक नाहीये, आहे की नाही. त्याचा नरसिंहदेवांचा नरसिंहदेव लोक, अयोध्या आहे, है की नाही, मायापूर आहे, सगळे सगळे लोक आहेत जिथून भगवंत येतात, आपापल्या लीला करून परत जातात. पण त्याप्रमाणे विश्वरूप म्हणजे विराट रूपाचं असं कुठलं नाही, हे नाहीये, काय नाहीये, आध्यात्मिक लोक नाहीये, धाम नाहीये. हे लक्षात आहे. कारण काय, तर हे जोपर्यंत भगवंत महाविष्णू श्वास बाहेर सोडतात ब्रह्मांड निर्माण होते. गर्भोदक्ष विष्णू जेव्हा आतमध्ये प्रवेश करतात, तर ते गर्भोदक्ष विष्णू म्हणजे काय, हे विराट रूप आहे, हे लक्षात घ्या. म्हणून हे काल्पनिक म्हणू शकतो, पण असत्य नाहीये, काय तात्पुरतं आहे. पण याची काल्पनिक म्हणजे कल्पना करू शकतो. आता सूर्य एकच आहे आपल्याकडे, तर हजारो सूर्य कल्पना करू शकतो आपण, फक्त आहे की नाही. आहे सूर्य, पण ते एवढं जास्त तेज आहे, त्याची कल्पना केली हजारो सूर्यांची झाली. त्यामुळे अशा प्रकारे त्याची तुलना केली. त्यावेळी तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तम अनेकदा अपश्यत देवदेवस्य शरीरे पांडवस्य. त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली, परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. ग्रह किती आपल्याला माहीतच नाहीये. आपण त्या फक्त विचार करतो की अरे पृथ्वी जी आहे, त्या पृथ्वीचे 4 भाग आहेत, तर आपण एक भागामध्ये आहोत. बाकी 3 भाग हे आपल्याला इलावरत वगैरे तिथे आपल्याला एंट्री पण नाही. हिमालय जे आहे, हिमालयाच्या पलीकडे जायला आपल्याला काय, आपल्या या देहात जाऊ शकत नाही. तर हे झालं भूलोक फक्त. त्याच्यावरती काय, 5व्या स्कंदामध्ये दिलेलं आहे भरपूर काय म्हणतात त्याला, विवरण, की जी आपण आपल्याला म्हणतो मी महान आहे, आपली महानता तशी तुच्छतेच बनले, हे समजा आपण बघितलं की आपल्याला एंट्री कुठे नाहीये, विचार करा. आणि त्या प्रदेशामध्ये भरपूर जीव काय करतात आहे, आनंदाने राहतात आहे. त्यांच्याकडे पुण्य आहे, तर ते तिकडे काय करतात आहे, रिसोर्ट मध्ये राहतात आहे काही, या 3 गाची. पण आपण नाही जाऊ शकत. हे ठरवतो की आपण किती तुच्छ आहोत. एनिवे, पण हा जो अहंकार समजा नष्ट करायचा असेल, तर भागवत आणि भगवद्गीता वाचले आणि त्याच्यावर काय करणे, कंटेम्पलेट करणे, म्हणजे काय म्हणतात त्याला, कंटेम्पलेट काय म्हणू आपण, रवंथ करणे. जेव्हा एवढं माहित पडू की आपण किती लहान आहोत. तर हे चक्कर येण्यासारखं आहे की एकाच ठिकाणी अनंत ग्रह
ग्रहामध्ये विभागलेले ब्रह्मांडाची विस्तृत रूपे. तर ब्रह्मांडाची विस्तृत रूपे काय आहे? 14 लोक. 14 लोकातील विविध ग्रह सगळे एकाच ठिकाणी. कसं शक्य आहे? तिथं लक्षात की नाही? सगळे 14 लोक एक पर्सनॅलिटी उभे आहेत आणि त्यातील विविध प्रकारचे लोक लोक आहेत. जसं भारत आहे, भारताची किती राज्य आहेत? ती सगळी राज्य एकत्र आणलेली. त्या सगळे एकत्र कसं दिसेल? ततस्त विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजया प्रणम्य शिरसा देवम कृतांजली रभासी. ते बघूनच त्याला काय झालेलं आहे? विस्मया आविष्ट, आश्चर्याने भारून गेला तो. हृष्ट रोमांचन, तर त्याच्या काय झालेलं आहे? भ्रमित होऊन, आश्चर्यचकित होऊन त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आणि अर्जुनाने आता भगवंतांना प्रणाम केला नतमस्तक. हात जोडून त्यांनी भगवंतांची प्रार्थना सुरू केली. अर्जुन म्हणाला, पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूत विशेष संघान ब्रह्मांडमीशं कमलासनस्थं ऋषींश सर्वान उर्वांश देवान. अर्जुन म्हणतो, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतोय. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर आणि सर्व ऋषी अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहात बघतो. विचार करा, जे जे काय अर्जुन बघतोय, तो तो बोलतो जे आहे ते बघतोय तो. एकाच ठिकाणी सर्व देवता, ब्रह्मदेव कमलासनावर आसनच, शंकरजी पण आहे, ऋषी अलौकिक सर्प पण दिसत. अनेक बाहुधर भक्तर एकदम पश्यामि त्वाम सर्वतो अनंत रूपम न अंतम न मध्यम न पुनस्तवादी पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो. तुमच्यामध्ये मला आदी मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. म्हणून भगवंताचं एक नाव काय? अनंत. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्क द्युतिमत् अप्रमेयम्. तुमचे रूप अनंत तेजपुंज असल्यामुळे हे पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले की कांतिमान रूप मी सर्वत्र बघतोय. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परम निधानम् तम अव्यय शाश्वत धर्मगुप्ता सनातनस्त्वं पुरुषोत्तमतो मे. तो प्रार्थनामध्ये म्हणतात, तुम्ही परम आदी अक्षर गेय आहात. आपण सर्व विश्वांचे आश्रयस्थान, अव्ययी पुरातन शाश्वत धर्माचे पालक आणि भगवंत आहेत, हे माझं मत आहे. कारण त्यांनी फर्स्ट हँड आत्मसाक्षात्कार झाले. अनादि मध अनादि मध्यंतम अनंत वीर्यम अनंत बाहू शशिसूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्त हुताश वक्त्रम स्वतेजसा विश्वमिदं तपंतम. तुम्ही आदि मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य भाव आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी बघतोय. जर भगवंतांच्या मुखातून अग्नी येतोय, ही आहे एक षडवैश्वर्य. अलग लक्षात. हा प्रकारचा ऐश्वर्य कोणी दाखवू शकत नाही. द्यावा पृथिव्योदिर अनंतरम ही व्याप्तम त्वयेकेन दिशश्च सर्वा दृष्ट्वा अद्भुतम रूपम उग्रम तवेदम लोकत्रयम प्रव्यथितम महात्मा. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केली. आकाश आणि सर्व दिशा व्याप्त केली. हे महात्मा तुमचे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले. अमी हि त्वां सुरसंगा विशन्ति केचित् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तियुक्ता महर्षि सिद्ध संगा स्तुन्वन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. तर सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करत आणि त्यांच्यापैकी काही अत्यंत अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करतात. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती स्वस्ती शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहे. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनो मरुतश्चोष्म पाश्च गंधर्व यक्षासुर सिद्ध संगा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव, अश्विन कुमार, मधुगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर
सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहतात. याचा अर्थ काय, की तेही बघतात आहे सगळे. तर अर्जुनामुळे सगळ्यांना हे रूप दिसलं. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहु रूपादम बहुधरम बहुधरष्टाकरालम दृष्ट्वा लोका प्रव्यथिता तथाहम. हे महाबाहो, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, पाय, जांघा, उदरे आणि अनेक 11 दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले. आणि त्यांच्याप्रमाणे मी सुद्धा व्यथित झाले. नभस्पृशं दीप्तमनेक वर्णम व्याप्ताननं दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितांतरात्मा धृतीं न विंदामि शमं च विष्णू. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी तुम्ही युक्त आहात. आकाशात भिडलेले तुमचे आव असलेले मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. दंष्ट्राकराल्यानि च ते मुखानि दृष्टैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित मुखे आणि 11 भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत. सर्वच बाजूनी मी गोंधळलो. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहेवाम निपाल संगे भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथातो तथासो यहास्मदीयैरपि योधमुख्ये वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचित् विलग्ना दशनांतरेषु सदृश्यन्ते चूर्णितैर उत्तमांगे. आता काय बघतोय तो भविष्य. आतापर्यंत काय बघितलं त्यांनी पूर्वी, काय बघितलं तो म्हणतोय की कमलासनावर ब्रह्मदेव काय झालेलं आहे, बसलेले आहे शंकर आदि. ते पूर्वी झालेली निर्मिती बघितली. त्यानंतर आता काय बघतो तो, आय मीन सर्व देवता तुम्हाला स्वस्ती स्वस्ती करून काय करतात आहे, प्रार्थना करतात. इथे तो म्हणतोय मी भविष्य बघतोय. ही स्वपक्षीय राजांसहित म्हणजे माझ्या आहेत सोबत जे आहेत यांच्यासहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकाचा चुराडा झालेला पाहिजे. म्हणजे काय झालंय, भविष्यात हे मरणार आहे. 18 दिवसात त्यांचा मृत्यू कालरूपी भगवंत आहे, विराट रूप कालरूपी आहेत भगवंत. त्यांच्या मुखामध्ये हे सगळे त्यांच्या जबडामध्ये फसून त्यांचे चुराडा होतो आहे. त्याला भविष्य बघतो. कारण अधर्मी लोक जे आहेत हे यांचा कधी ही विजय होऊ शकत नाही, तर त्यांचा संहार होणार आहे. यथा नदीनां बहवो अम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राणि प्रज्वलन प्रभि वक्त्राणि अभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशन्ति लोकांस तवापि वक्त्राणि समृद्ध वेगा. ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करतो, त्याचप्रमाणे सर्व लोक द्रुत गतीने भराभर तुमच्याकडे मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहतो. आपण शेकोटी लावली की सगळे रात्री किडे त्यात येतात ना, मरतात. त्याप्रमाणे सर्व लोक कालरूपी मृत्यूरूपी म्हणजे भगवंतांच्या मुखात प्रवेश करतात. सगळे जीव. आपला जीवन म्हणजे काय, जन्म झाल्या झाल्याच आपण मृत्यू आपला आलेला आहे. मोमेंट आपल्याला काय मिळालं, शरीर मिळालं, त्याचा टाइम बॉम्ब चालू झालाय. तो काय झालेला आहे, तो जसा साप जो आहे हा उंदराला पहिले पकडतो, मग हळूहळू गिळतो. तो गिळतो तर हळूहळू तो गायब होतो. पहिल्या मागचा पर्सन, नंतर मग त्याचा दोनच तोंड दिसतं, नंतर मग कम्प्लिटली आतमध्ये आहे की नाही, तर तो झाला त्याचा मृत्यू. त्याच प्रकारे प्रत्येक जीव हा अं, भगवंतांच्या म्हणजे कालरूपी कशाच्या मुखामध्ये प्रवेश करतो. पण भक्त जो आहे तो एकमेव काय करतोय, तो आपल्या मनुष्य जीवनाचा फायदा करतोय. त्याच्यासाठी काल जे आहे तो सापासारखा काम नाही करत. तो काय करतो, का
एखादा समजा म्हणजे मांजर आहे सपोज, आणि ती मांजर आणि उंदीर कसा असेल, भयभीत आहे उंदीर मांजरी पण ते त्याचे मांजरीचे पिल्लं असेल तर ते तो तिला उचलून घेऊन जातो. त्याला ते भयभीत होत नाही. आणि त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात आहे की अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाव साधुरेव समंतव्य सम्यक व्यवहृत. किंवा ये यथा माम प्रबध्यन्ते ताम सदैव भजाम्य. मी एकदा माझ्याकडे आलाय प्रेमाने तर मी तुमची पूर्णपणे काळजी घेईन. त्याप्रमाणे अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. तर शरण घेतलेल्या व्यक्तीला भगवंत काय करतात आहे, त्याला अशा प्रकारे भीतीची गरज नाही. पण तरी अर्जुन भीतोय आणि तो अं, भगवंतांना प्रार्थना करतो की माझ्यावर कृपा ठेवा. लेली ह्यसे ग्रस मानस समंता लोकान समग्रान वदनेर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत समग्रम भासस्त भोगरा प्रपतंतु विष्णू. हे विष्णू, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूने सर्व लोकांना गिळंकृत करीत असल्याचे मी पाहतो. आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जग व्यापून उग्र प्रखर होळ करणाऱ्या किरणांनी प्रकट झालाय. आख्या ही हे आख्या ही मेको भगवान उग्र रूपो नमोस्तु ते देव वर प्रसीद. विज्ञातुम इच्छामि भवंत माध्यम नाही प्रजानामि न प्रवृत्ती तव प्रवृत्ती. कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. मी तुम्हाला प्रणाम करतो. कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिरूप आहात. मी तुम्हाला जाणू इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहित नाही. तर भगवंत म्हणतात कुठल्या रूपामध्ये, विराट रूप. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुम इह प्रवृत्त ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिता प्रत्यनिकेषु. श्री भगवान म्हणतात की जगाचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडव व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुक्ष्व राज्यं समृद्धम् मय्ये वेते निहता पूर्वमेव निमित्त मात्रम भव संविशान. तर कृष्ण आता इथे त्याला परत विश्वरूपामध्ये पण प्रोत्साहन देत आहे की युद्ध कर, की उठ युद्धात तयार हो आणि यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतो. तर कृष्ण परित्राणा साधूना विनाशाय तदुष्कृता धर्म संस्थापनार्थ, धर्म संस्थापन करण्यासाठी भगवंत कसे ऑटोमॅटिक पण करू शकतात, कोणाला उचलू शकतात, कोणालाही घेऊ शकतात. अर्जुन नसेल तर कोणी दुसऱ्या व्यक्तीकडनं ते करून घेतील का, अलग लक्ष. पण कृष्ण म्हणतात अरे तू माझा मित्र आहे म्हणून तुला मी श्रेय देतो, निमित्त मात्र. त्यांना आधीच मारलेला मी, तू फक्त तुमचं काम कर. आणि यांनी बघितलंय काळरूपी भगवंतांमध्ये आधीच, कारण भीष्म द्रोण हे सगळे आधीच मेलेले आहेत. द्रोणम च भीष्मम च जयद्रथम च कर्णम तथान्यानपि योध वीरान मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासी रणे सपन. द्रोण भीष्म कर्ण आणि इतर महान योद्ध्यांचा मी पूर्वीच मारलेला आहे म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको, केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त कर. संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वे वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीत भीत प्रणम. संजय म्हणतो की हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान कृष्णाला म्हणाला, अर्जुन वाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यति अनुरज्यते च रक्षांसी भीतानि दिशो ब्रवंती सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संगा. हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगात हर्षोल्लासित निर्माण होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्तः पळत असतात. हे सर्व योग्यच घडत आहे. कस्माच्च तेन कस्माच्च तेन नमेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणो अप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सत् सत् तत्परम यत्.
हे महात्मन ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे आधी सृष्टकर्ते तुम्ही आहात. तर मग मी त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंत, हे आदिदेव जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. तर नेहमी भगवंत किंवा वरिष्ठ व्यक्ती समोर असेल तर नेहमी काय करावे? त्यांची स्तुती करणे, त्यांची महिमा गाणे. त्वमादि देव पुरुष पुराणम त्वमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासि वेद्यम च परम च धाम त्वया ततम विश्वम अनंत रूप. तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगाचे एकमात्र आश्रयस्थान आहे. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपात तुम्हीच सर्व संपूर्ण सृष्टी भौतिक सृष्टी व्यापी आहे. वायुर्यमो अग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपतामहश्च नवो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयापि नमो नमस्ते. तुम्ही वायू आहात, परमनियंता अग्नी, जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात. तुम्ही आदी जीव, ब्रह्मदेव तसेच प्रपितामही तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार असतो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्वः अनंतवीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोषि सर्वं. तुम्हाला पुढून, पाठीमागून आणि सर्व बाजूने नमस्कार असतो. हे अनंत वीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व तुम्हीच आहात. सखेति मत्वा प्रसवं यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापि यच्चा वहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्या सह भोजनेषु एको तो वाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षामये त्वाम अहम ब्रवीमि. आता यावेळी कृष्ण अर्जुनला माहिती आहे की आता हे हा माझा सखा नाही आहे, कृष्ण हे महान भगवंत आहे. पण मी म्हणजे भूतकाळामध्ये यांना, अरे हा यादव म्हणजे ठीक आहे माझा मित्र आहे म्हणून, मित्र म्हणून अनादराने भरपूरदा त्यांना संबोधले. हा, मित्र मानून. कारण मी तुमचा महिमा जाणला, प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केलं असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी जेव्हा चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना, बसताना, कधी कधी एकांतवासात, तर कधी अनेक मित्रासमक्ष मी तुमचा अपमान केला. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा. आहे की नाही? तर सखा म्हणून आता त्यांना माहित पडलं की कृष्ण हे माझे मित्र नाही, हे सगळ्यांचे स्वामी आहेत. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजस्य गुरुर्गरीयन् न त्वत्समा समो अस्ति अभ्यधिक कुतोन्यो लोकत्रये अपि अप्रतिम प्रभाव. ठीक आहे, काय आलेलं आहे की तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पितामह आहे, तुझे परमपूज्य आध्यात्मिक गुरु आहात. तुमच्या बरोबरीचा कोणी नाही आणि तुमच्या कोणी एकरूपही नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण आहे? तिथे हा एक शब्द आहे. काय शब्द आहे इथे? असम ऊर्ध्व. लिहा. काय? असम ऊर्ध्व म्हणजे काय झालं की भगवंतांच्या सम कोणी नाही, समान कोणी नाही. म्हणजे नाही. ऊर्ध्व म्हणजे वर, श्रेष्ठ. परत त्याला लागतो. ऊर्ध्व म्हणजे त्याचा अर्थ काय? असम ऊर्ध्वचा भगवंतांपेक्षा समान कोण नाही, भगवंतांसारखा समान. पण भगवंतांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, म्हणून त्यांना असम ऊर्ध्व म्हणतात. अर्जुन समजत हा माझा मित्र आहे, समान आहे, आम्ही समान आहे, एकाच वयात जे आहेत, दोन्ही राजकुमार आहेत. पण नाही, त्याला समजलं नाही तसं नाही. तो कोणी म्हणाल मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे, पितामह आहे, ते पण नाही. भीष्मला माहिती आहे कृष्ण कोण आहे. जरी वयाने ते त्यांचे पितामह आहे, पण भीष्म माहित होतं की हे माझे स्वामी आहे.
कारण प्रत्येक व्यक्तीला इथे काय आहे, कार्य करावं लागतं, काहीतरी साध्य करावं लागतं. पण भगवंतांना नाही करावं लागतं. म्हणून श्वेतरूप मध्ये भगवंतांना संबोधून एक श्लोक आहे, काय नतस्य कार्यम करणम च विद्यते नतत् समस्याभिधिकस्य दृश्य. का बरं ते सगळ्यां कोणी समान नाही, सगळे त्यांच्यावरती आहे, कारण त्यांना कुठल्याच प्रकारचं कार्य करायची गरज नाहीये. अलग लक्षात. नतस्य कार्यम करणम च. तुम्ही म्हणू शकता का मला काही काम नाही, एक दोन दिवस राहा रे घरी, नंतर घरचे शिवाय द्यायला लागतं, मग घरचे म्हणतात निघ बाहेर, काहीतरी कर. हो की नाही? कोणी राहील का असं? शरीराला पण शरीर म्हणेल तुम्ही बाहेर जाऊ नये बाबा, नाही तर आजारी पडेल. नतस्य कार्य करणं, कुठलंही कार्य असं नाही की त्यांना ते बाध्य आहे, आपण नाही. सगळे बाध्य आहोत कर्तव्य करणारे. तस्मात् प्रणम्यं प्रणिधाय कायं प्रमादये प्रसादये त्वाम् अहमीश मीड्यम् इतेव पुत्रस्य सखैव सख्यु प्रिय प्रियायार्हसि देव सोड. प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिमात करून तुमच्याकडे कृपयाचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उद्धटपणा सहन करतो, किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो, किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करतो, त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची क्षमा केली पाहिजे, क्षमा करा. हे तीन उदाहरण आहेत. की काय म्हणतो तो, हे तीन जे उदाहरण आहेत, हे आपण म्हणजे तीन व्यक्ती जे आहेत एकमेकांचा सिरीज घेत नाही. दुसरं म्हणजे काय म्हणतात, पिता आणि पुत्र. तो पुत्र कधी कधी उद्धट बोलतो पित्याला, पण क्षमा करतात ते, हे की नाही? मित्र आणि दुसऱ्या मित्रामध्ये काय काय होतं, पण ते काय मित्री सोडत नाही. किंवा पती पत्नीमध्ये कुठला युद्ध होतं, महायुद्ध, महाभारत, पण ते कोणी सिरियस घेत नाही. त्याचप्रमाणे विजय जे अपराध केले ते तुम्ही क्षमा करा. ते तीन उदाहरणं लक्षात घ्या. अदृष्टपूर्वम हृषितोस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदैव मे दर्शय देव रूपम प्रसीद देवेश जगन्निवास. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले. तर विश्वरूप पाहून अर्जुनाची परिस्थिती काय झालेली आहे? आनंदित झाले, पण भयाने मन व्याकुळ झाले. म्हणून कृपया माझ्या प्रसन्न आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. किरीटिनं गदिनं चक्रहस्तम इच्छामि त्वां द्रष्टुम अहम तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. हे विष्णुमूर्ती सहस्त्रबाहू भगवान, मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पद्म धारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छित. तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्याचे मी पाहण्यासाठी आतुर झालेलो आहे. तर भगवान म्हणतात, मया प्रसन्नेन तवार्जुनेदम रूपम परम दर्शितम आत्मयोगा तेजोमयम विश्वमनंतमाद्यम यन्मे त्वदन्येन न द्रष्टुम पूर्वम. हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवतो. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नव्हते. न वेदे न वेद यज्ञार्थ यज्ञाध्ययनेर न दानेर न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रये एवं रूपः शक्यमहं नृलोके द्रष्टुम तदन्येन कुरु प्रवीर. तर तुझ्यापूर्वी माझे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेद अध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्य करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगामध्ये पाहणे शक्य नाही. तर ही आहे दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी म्हणजे काय? दिव्य म्हणजे दैवी शक्ती. जोपर्यंत मनुष्याला देवतेप्रमाणे दैवी अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याला दिव्य दृष्टी मिळू शकत नाही. Anyway, तेव्हा काय म्हणतात की माते व्यथा माम च विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरम घोरम इदृक् मम इदम व्यपेत भी प्रीत मना पुनस्त्वम तदेव मे रूपम इदम प्रपश्य. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झालाय.
आता हे रूप मी समाप्त करतो. हे मत भक्ता सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप आता मी शांत चित्ताने पाहू शकतो. ते तू शांत चित्ताने पाहू शकतो. संजय उवाच इत्यर्जुनम वासुदेवस्तथाक्ता स्वकं रूपम दर्शयामास भूय आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य बपुर्महात्मा. संजय म्हणतो की भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. अर्जुन वाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतीं गत. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपमध्ये पाहिले तेव्हा तू म्हणाला, हे जनार्दन, हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झाले आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो. श्री भगवान उवाच सुदुर्दर्शम इदं रूपम दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षणम्. हे अर्जुना, मी विश्वरूप पण लोकांना दाखवलं, म्हणजे सगळ्या देवतांनी बघितलं, पण तू जे आता माझे रूप पाहतोय ना त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. म्हणजे विश्वरूपापेक्षाही दुष्कर आहे. तू म्हणते अरे मी आधी तर बघत होतो तुम्हाला, आता तू विश्वरूप दाखवला, आता परत तुम्ही आला. तर विश्वरूप काय झालेलं आहे, दुष्कर झालं नाही. माझं हे आत्ताचं रूप जे आहे द्विभुज रूप, हे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याचा नित्य प्रयत्न होतात. कारण गोलोक हे सगळ्यात वरती आहे. कृष्ण गोविंद आपला लीला करतात, त्यानंतर बाकी सगळे लोक आहेत. तर त्यात भगवंतांचे अनंत रूप जे आहेत त्यामध्ये श्रीकृष्ण रूप जे आहे हे अतिशय म्हणजे आदि कारण असल्या कारणाने आकर्षक आहे, सुदूरदर्शन आहे. नाहम वेदेर न तपसा न दानेन च इज्जया शक्य एवं विदो द्रष्टुम दृष्टवानसी मामे. तुझ्या दिव्य चक्षुंद्वारे तू जे रूप पाहत आहोस ते केवळ वेद अध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजनाने जाणणे शक्य नाही. या साधनांद्वारे कोणी मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. तर वेद अध्ययन वगैरे यांनी व्यक्ती बेसिकली नारायण किंवा इतरांचं पण दर्शन करू शकते, पण भगवंत डायरेक्ट कठोर तप, वेद अध्ययन, दान या गोष्टींनी भगवंतांना साध्य करू शकत नाही. आपण मागेच बघितलं होतं 4 प्रकारचे यज्ञ आहेत, हे की नाही, कुठले कुठले यज्ञ आहेत. फर्स्ट द्रव्य यज्ञ, पाठांतर खूप कमी आहे. पहिले द्रव्य म्हणजे आपलं जे आहे संपत्ती द्या. दुसरं काय, तपोयज्ञ, तपश्चर्या वेगवेगळ्या प्रकारच्या. नंतर काय, वेदयज्ञ, अध्ययन करा. आणि शेवटी काय, हम्म काय ते दान झालं ना द्रव्य यज्ञ मध्ये. हा, पहिलं झालं द्रव्य यज्ञ, दुसरं झालं तपोयज्ञ, तिसरं झालं हा वेद यज्ञ, आणि चौथं काय, ज्ञान यज्ञ. काय वेदयज्ञ, वेदयज्ञ जे झालं, वेद यज्ञ म्हणजे काय झालेलं आहे, तर योग यज्ञ म्हणजे योग साधना करणे, कुठली कुठली अष्टांग योग करणे तो. आणि शेवटी वेदांत यज्ञ करणे म्हणजे भगवंतांना शास्त्र जाणणे, म्हणजे भक्ती योग हा जो आहे. तर हे जे आहेत हे या यज्ञामध्ये, तर बेसिकली या या सगळ्या यज्ञांचा अंत कुठे होतो, की जेव्हा आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरूंना समर्पण करू आणि प्रणिपात परिप्रश्न सेवया यांनी आपण भगवंतांना जाणू शकतो. बाकी हे जे यज्ञ आहेत हे त्यामध्ये परिपूर्ण नाही. त्यांनी भगवंतांना जाणणे अं, कठीण आहे. इथे ते दिलेलं आहे. हे जे 4 यज्ञ इथे वेद यज्ञ, कठोर तप, दान आणि पूजा, ठीक आहे. हे यज्ञ आपल्याला भगवंतांना जाणण्यासाठी पुरेसे नाही. काय पाहिजे मग, भक्त्या तू अनन्या शक्य अहम एवं विदो अर्जुना.
ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम तर परंतप. तर हा प्रश्न की काय कशाने भगवंत कुठल्या चार यज्ञांनी भगवंत प्राप्त करणे शक्य नाही, आणि मग कशाने प्राप्त करणे, भगवंतांना प्राप्त करण्यासाठी काय आवश्यक आहे, काय आहे? भक्त्या तू अनन्य या शब्द. मी जसं तुझ्यासमोर उभा आहे ते केवळ अनन्य भक्तियोगाने जाणणे शक्य आहे. भगवंतांना जाणण्यासाठी काय पाहिजे? केवळ अनंत भक्ती योग. आणि या प्रकारे मला साक्षात बघून पाहता येतो. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वांचे प्रवेश करू शकतो. केवळ भक्ती. मत कर्म मत मत कर्म कृन मत परमो मत भक्त संग वर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस मामेति पांडव. मग कशा प्रकारे भगवंताची भक्ती करणे विविध प्रकारचे लोक करतात. हे अर्जुन, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, तो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो. काय करतो तो? भगवंतां प्रित्यर्थ कार्य करतो. मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने राहतो. तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. तर भगवंतांना प्राप्त करण्यासाठी काय आवश्यक आहे? या गोष्टी: सकाम कर्म आणि तर्कवादाचा त्याग. भगवंतांच्या विशुद्ध भक्ती मध्ये संलग्न होणे, भगवंतांसाठी कर्म करणे, भगवंतांना आपलं परम लक्ष्य मानणे आणि सर्व प्राणी मात्रांना मित्रत्वाने वागणे. बेसिकली सगळे या डायरेक्टली याच्यात येणार नाही. पुढे आपल्याला 12व्या अध्यायामध्ये याचं पूर्ण स्पष्टीकरण येणार आहे की भगवंतांची इच्छा काय. चलो ठीक आहे, तुम्ही या स्टेजवर आहे, पण हे नाही आहे या स्टेजवर आहे, या स्टेज या. तर 4 स्टेजेस तिथे प्रभुपादांनी आधीच सांगितलं आहे की कशा प्रकारे जर व्यक्ती पूर्णतः भगवंतांवर ची संपूर्ण शरणागती भक्ती करत नसेल, तर काय करू शकतो तो? भगवंतांसाठी कार्य करू शकतो. एक उद्योगधंदा कर आणि त्याच्यातला जो नफा आहे तो भगवंतांना दे. थोड्याने नाही, मी देऊ नाही शकत, पूर्ण नाही, थोडा दे. हे की नाही? थोडा नाही आणि मी तेही नाही करू शकत. तर भगवंतांची डायरेक्ट भक्ती करू शकत नाही, डायरेक्ट सेवा नाही करू शकत. भगवंत आपला कर्म करून त्याचं फळ देऊ शकत नाही. मग काय करू? तो भगवंत म्हणतो अरे काहीतरी दान दे, त्याग कर. अलग लक्ष. तर त्या त्यागाने तुझी बुद्धी प्रगत होईल. म्हणून भगवद्गीतेमध्ये जे अं, सर्व प्राणी मात्रांचे विविध प्रकारच्या आसक्त्या ज्या आहेत, त्या लेवलवरून ते कृष्णाला प्राप्त करू शकतात. तर ठीक आहे, कोणी म्हणलं माझ्याकडे पैसे आहे, माझ्याकडे वेळ नाही बाबा कृष्णासाठी की इथे येऊन सगळी सेवा करा. पैसे म्हणजे बघून आपला नफा दे. उद्योगधंद्याला जसा फायदा होतो, तर तो प्रचारासाठी लागणारे फंडसाठी दे, किंवा मंदिर बांध. हे की नाही? विग्रहाची स्थापना कर, विग्रहासाठी सेवा जी लागते त्यासाठी पैसे. ती नसेल होत, तुला काही होत नाही, ते पैसे नाही तर बागकाम कर. हे भगवंतांना काय लागतात? फुलं लागतात. तर वेळ आहे तर फुलांची सेवा कर. म्हणून माझ्याकडे वेळ नाही पण पैसे आहे तर पैसे दे. येतं लक्षात? अशा प्रकारे व्यक्ती अं, सर्व प्रकारे भगवंतांची सेवा करू शकतो. अनासक्त विषयान यथारन उपयुंजत निर्बंध कृष्ण संबंध युक्तम वैराग्य मुच्यते. तर हे झालेलं आहे विश्वरूप दर्शन. ठीक आहे. त्यात मेन मेन आपण काय काय चर्चा केली? याचं विश्वरूप मध्ये आपल्याला कन्सेप्ट लक्षात घ्या. पहिले फर्स्ट थिंग, विश्वरूप काय आहे? काय आहे विश्वरूप? इथे विश्वरूप दाखवतं की संपूर्ण ब्रह्मांड विश्व जे आहे त्याचं दर्शन. 14 लोक जे आहेत, तर विश्वरूपाचं आपल्या
भागवतम मध्ये पण येतं की अरे भगवंतांचे खालचे जे दोन लोक आहेत ते पाय आहेत, ब्रह्मलोक यांचं डोकं आहे की नाही, बाकी तर हे सगळं आपण एक कल्पना करू शकतो, काल्पनिक. पण हे तात्पुरतं आहे, असत्य नाही आहे. असत्य आहे का हे? आपण ही जी आहेत हे जशी बिल्डिंग आहे, तर ही बिल्डिंग अस्तित्वात नव्हती तेव्हा काय होतं याच्यात? जमीन होती, विटा सिमेंट वगैरे सगळं वेगवेगळं होतं, हे की नाही? पण ते आता अस्तित्वात काय आहे? बिल्डिंग आहे, त्याचा आपण युज करतोय की नाही? वरती जातो, तिकडे फूल करतो, हे करतो, पतंग घेतो. पण काही कालांतराने काय होईल नाही, संपूर्ण पूर्ण हा नसतील, सगळे विटा बिटा सगळे आपापला याच्यात होईल. म्हणून काय म्हटलं, हे तात्पुरतं आहे. काय लक्षात? म्हणून जशी अं, जीवाची संकल्पना आपल्या शरीराबद्दल जी आहे, ही शरीर आहे, पण शरीर हे काय म्हणतात त्याला, अं, अं, असत्य नाहीये, हे तात्पुरतं आहे. या शरीराने आपण भक्ती करू शकतो. आलं लक्षात? त्याचप्रकारे विश्वरूप बद्दल काय म्हणू शकतो आपण, की हे फर्स्ट थिंग की काल्पनिक आहे, असत्य नाही, तात्पुरतं आहे. कारण प्रलयानंतर विश्वरूपाला आपण म्हणजे विश्वरूप पुढे आपल्या धामात जात नाही, कुठलं विश्वरूप धाम नाहीये. याचं लक्षात? जेव्हा निर्मिती होते, प्रलय होतो, तर काय होतं? संपूर्ण ब्रह्मांड नष्ट झालाय, कुठे गेलोय? कुठे गेलोय? महाविष्णूंच्या शरीरात जाते. कुठे कुठे गेलेलं आहे? कसं गेलंय? श्वास आतमध्ये घेतात तेव्हा सगळी ब्रह्मांडे कुठे जातात? त्यांच्या शरीरात जातात की नाही, म्हणजे नष्ट झाली टेम्पररी, जोपर्यंत ते श्वास परत घेत नाहीत, आपल्या बाहेर सोडत नाही, ठीक आहे. तर तोपर्यंत जेव्हा ब्रह्मांड जीव नाही, तर भगवंतांचे अवतार कुठे राहतील? जे जे ब्रह्मांडात येतात आहेत, असंख्य येतात आहेत, पण आता नाही आहे, तर कुठे जातील? आपापल्या धामात जातील की नाही? तर विश्वरूप कुठे जातील? विश्वरूपाचं कुठलं धाम नाही. ते म्हणून म्हटलं की ते विश्वच रूप दर्शन आहे, म्हणून हे काल्पनिक आहे आणि तात्पुरते आहे. फर्स्ट थिंग. नेक्स्ट आपण काय म्हटलं? असम ऊर्ध्व. असम ऊर्ध्वचा काय अर्थ आहे? आणि असम, समान कोणी नाही. ऊर्ध्व, अऊर्ध्व, भगवंतांच्या श्रेष्ठ कोणी नाही भगवंतांना. नेक्स्ट आपण बघितलं की कुठल्या प्रकारे भगवंतांना जाणता येतं आणि कुठल्या प्रकारे जाणता येणार नाही. कुठल्या कुठल्या प्रकारे आता आपण चर्चा केली ना. हा, अनन्य भक्ती योगच पाहिजे, ज्यांनी जाणू शकतो. कशाने नाही जाणू शकत? कशाने नाही जाणू शकत? त्याच्या आधीचा श्लोक बघा ना, तिथे लिहिलेलं आहे सगळं. वेद अध्ययन, दुसरं मोठात मोठात बोला जरा. हा, एक एक तरी कोणीतरी बोला. वर तिथे सगळे दिलेलं आहे, वेद अध्ययन, दान धर्म, पूजनेने, हे म्हणतात मी. अलग आहे. नेक्स्ट आहे, हे मी तुम्हाला काय देतोय, प्रश्न देतोय. 55 श्लोकामधले हे. ठीक आहे, तर 53-54 मध्ये हे या प्रश्नांची उत्तर आहे. वेद अध्ययन, कठोर तप, दान, पूजा यांनी भगवंत म्हणतात मला जाणणे शक्य नाही. 54 भक्त्या तू अनन्या शक्यम, केवळ भक्तीनेच मला जाणता येतं. संपला. ठीक आहे. असं मूर्ध झालं, हे झालं विश्वरूपाचं डेफिनेशन झालं. नेक्स्ट, अर्जुन जो आहे तो विश्वरूप बघितल्यानंतर त्याची काय परिस्थिती आहे? हं? आनंद झाला आणि हं?
व्याकुळ झाला, आनंद झाला आणि ठीक आहे, शोधून काढा, लिहा. हे प्रश्न सांगतो मी तुम्हाला. हे झाल्यानंतर बाकी काही तुम्हाला हे देणं नाही. त्याच्यातला कुठला श्लोक नाही आहे तुम्हाला पाठांतरासाठी. आणि काही प्रश्न आहे का याच्यावर कोणाचा? हा. अजून एक, की भगवंतांनी कुठल्या रूपाला सुदूरदर्शन सांगितलं आहे. भगवंत काय म्हणतात की माझं हे रूप सुदूरदर्श आहे, म्हणजे खूप सुदुष्कर आहे. तो लिहायचं. कुठले रूप, ते व्यवस्थित उत्तर द्या. करेक्ट, हा तेच. तर हे सगळे प्रश्न येतील आता, लिहून काढा, पण प्रश्न लिहा, नंतर त्याची उत्तरं लिहा. आणि त्वरित मला नेक्स्ट क्लासच्या आधी तुम्ही उत्तरं लिहा, नाही तर मग परत मागे मागे राहत राहा. ठीक आहे, आता आपल्याला थांबणार नाही. नेक्स्ट त्याला आपल्याला 12वा अध्याय घेऊ. काय? कुठला बुद्धी? विभूतीचा चार्ट म्हणजे काय करायचं आहे की, चला विभूती योग काढा. 10वा अध्याय काढा. काय लिहिलंय? 21वा श्लोक काढा. 21वा. लिहिला. काय लिहिलंय? आदित्यानाम अहम विष्णूर. ठीक आहे, तर आता काय लिहिणार? चार्ट काय काढायचा इथे? पहिला लिहा नंबर 1. आता आपल्याकडे इथे पेन नाहीये. 1 नंबर लिहायचा. त्याच्यावर समोर त्याच्या 1 नंबरच्या वरती सिरियल नंबर. तिथे लिहा की इथे भौतिक व्यक्ती किंवा भौतिक विभूती लिहा, जे काय असेल. त्यात भगवंत काय लिहितं, भगवंतांचं म्हणजे ऐश्वर्य लिहा, जे काय असेल. लिहिलं. भौतिक व्यक्ती किंवा विभूतीचे भौतिक व्यक्ती लिहा इथे. आणि ते विभूती किंवा ऐश्वर्य लिहा दुसऱ्या कॉलम मध्ये. तिथे काय लिहिलं? आदित्य. तिथे काय लिहिलंय? पहिल्या ह्याच्यात काय लिहा? आदित्यामध्ये कोण आहे? भगवंत. सूर्य कसे काय राहणार? विष्णू म्हणतात आहे, विष्णू. दुसरं म्हणताय तेजस्व्यान मध्ये मी कोण आहे? सूर्य. विभूती किंवा ऐश्वर्य लिहा. ठीक आहे. मरुद्गणांमध्ये कोण आहे? तर ते असे लिहायचे कॉलम. समजलं आता एवढं? ते असे पूर्ण लिहा, पूर्ण. हा, लिहायचं. त्यात तुम्हाला प्रश्न येईल. काय प्रश्न येईल? की देवतांमध्ये मी स्वर्गाचा हरे कृष्ण आहे. तर ते तुम्हाला यायला पाहिजे. तर हे पाठांतरासाठी लिहिणं आहे. हे तुम्हाला चार्ट लिहायचा नाही आहे परीक्षेत, की अरे विभूतीचा चार्ट लिहा येणार नाही. तुम्हाला पाठांतरासाठी सोयीस्कर हे ठीक आहे नाही. तर देवतांमध्ये मी स्वर्गाचा राजा इंद्र आहे, तर तो आला पाहिजे तुम्हाला. ओके. नाही, त्याच्यात नाही. ओके. नाही येत. मी जे आता प्रश्न दिले तेवढेच. ओके. अजून काय प्रश्न कोणाचा?